सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 6 आत्मसंयम योग. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. संजयनं धृतराष्ट्राला म्हणाला की अशा असणार धृतराष्ट्र राजा श्रीकृष्ण आता अर्जुनाला हठयोगाविषयी ते मत जे सांगितले ते तुला सांगतो, ऐक म्हणलं. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला ज्या ब्रह्मरसाची मेजवानी केली म्हणलं, नेमके या क्षणी तुम्ही आम्ही पाहुणे म्हणून सहजपणाने तेथे पोहोचलो. आमचं काय तर भाग्याची थोरवी आहे असं या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणू लागले की जसं तहानलेल्या माणसाला पाणी मिळाल्यानंतर पाणी पिल्यानंतर त्या पाण्याची रुची घेऊन जसं तृप्त होतो, पण जेव्हा तहान लागलेली आहे पाणी पिवा म्हणून माणूस गेलेला आहे, पण पाणी ते नसून प्रत्यक्ष अमृत आहे हे त्याच्या लक्षात आल्यानंतर, रुची पाहिल्यानंतर, पिल्यानंतर त्या माणसाला जसा आनंद वाटावा म्हणलं, तसेच आज मला व तुम्हालाही झाले आहे. हे ब्रह्मज्ञान मिळण्याचा संभव नसताना आज अनासाय लाभले आहे. तेव्हा धृतराष्ट्राने म्हटले, हे मी तुला विचारले नव्हते. तेव्हा संजयानं धृतराष्ट्राला म्हणू लागलेलं आहे की धृतराष्ट्रा, आज जे मी कथा तुला सांगायला लागलेला आहे तर अमृतासारखी कथा आहे. तर तुला आम्हाला हे ब्रह्मज्ञान ऐकायला मिळू लागलेलं आहे. तर देवाचे या भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक ऋषीमुनी साधू संत मोठी मोठी तपश्चर्या करतात, पण त्यांना भगवान श्रीकृष्ण भेटलेलं नाही म्हणलं, तेवढं ब्रह्मज्ञान त्याला मिळालेलं नाही. पण काही सायास न करता सुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी ब्रह्मज्ञान ऐकायला मिळू लागलेलं आहे. तेव्हा धृतराष्ट्र संजयाला म्हणू लागले की संजया, मी हे तुला विचारलेलं नव्हतं म्हणलं. तेव्हा या धृतराष्ट्राचं बोलणं ऐकल्यानंतर संजयाला धृतराष्ट्राच्या मनामध्ये काय आहे, भाव आहे ते देवाविषयी कळालं. धृतराष्ट्राच्या डोक्यामध्ये फक्त आपले कौरव जे आहेत, आपले पुत्र जे आहेत, तर आपल्या पुत्राचा विजय व्हावं आणि पांडवाचं पराजय व्हावं हे त्याचे विचार डोक्यामध्ये घोळत होते. हे संजयाच्या लक्षात आले म्हणलं धृतराष्ट्राच्या बोलण्यावरून. हे लक्षात येऊन संजयाला धृतराष्ट्राने हसून म्हणाला व तो म्हणाला की वृद्ध धृतराष्ट्र पुत्रमोहाने. तर तेव्हा संजयाला लक्षात आले आणि संजयाने धृतराष्ट्राला म्हणायला लागला की अरे म्हणलं, हे धृतराष्ट्र एवढा म्हातारा झालेला आहे, म्हातारा होताळा सुद्धा भगवान श्रीकृष्णाचा अर्जुन एवढं संवाद फार ब्रह्मज्ञान सांगणार आहे, एवढं ज्ञान मिळणार आहे, देवादिकांना दुर्लभ आहे. तर असं भगवान श्रीकृष्णाचा अर्जुनाचं संवाद मी धृतराष्ट्राला सांगत आहे. पण धृतराष्ट्र अज्ञानपणामुळे आपल्या पुत्राच्या प्रेमाने, आपल्या पुत्राच्या मोहाने आणि वास्तविक पाहता तो वाया गेलेला आहे म्हणलं, तो अजून अज्ञानीच आहे असं संजयानं मनामध्ये विचार करू लागला. परंतु धृतराष्ट्राला हे संजयाने जे गोष्टी बोललेली आहे ते गोड लागलेले नव्हते म्हणलं. कारण धृतराष्ट्र जन्मताच आंधळा होता, तर त्याला उजेड दिसते का म्हणलं, दिसणार नाही म्हणलं. तसं हे जन्मताच आंधळा बी होता आणि अज्ञानी होता. म्हणून संजयानं धृतराष्ट्राला भगवान श्रीकृष्णाविषयी किती विरोध आहे हे त्याच्या मनामध्ये आलं. तर संजयानं धृतराष्ट्राला उघड बोलण्यासाठी भिला म्हणलं. कारण अज्ञान आहे, मी जर भगवान श्रीकृष्णाविषयी एवढं तू विरोध का करतायस म्हटल्यानंतर अजून रागाला येईल म्हणून संजयानं थोडं भिला म्हणलं. परंतु आपल्याला श्रीकृष्ण संवाद ऐकण्याची, परंतु काय काय ना म्हणलं, आपल्याला भगवान श्रीकृष्ण आणि श्रीकृष्ण अर्जुन संवाद ऐकण्याची संधी प्राप्त झालेली आहे म्हणून मी अति आनंदित झालेला आहे असं संजय आपल्या मनाला म्हणू लागला. त्या आनंदाच्या तृप्तीने मनातील अभिप्राय तो संजय आता मोठ्या श्रद्धेने धृतराष्ट्राला बोलेल. गीता ग्रंथ, ह्या गीता ग्रंथातील, गीता ग्रंथ म्हणल्यानंतर हेच ज्ञानेश्वरी आहे म्हणलं. संस्कृत गीता कळेना कोणाला म्हणूनच ज्ञानेश्वरी ग्रंथ हा लिहिला. गीता ग्रंथातील या 6वा अध्याय म्हणजे एकदम महत्त्वाचा निरूपण आहे म्हणलं. ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं निरूपण आहे. म्हणजे जसं दह्या दुधाचं समुद्र मंथन करून अमृताची प्राप्त झाली म्हणलं, अमृत जसं प्राप्त करतात म्हणलं, त्याचप्रमाणे 6वा अध्याय म्हणजे गीतार्थाचे सर्व आत्मपरमात्रूपी जेवढे
हे ज्ञानेश्वरीमध्ये 18 अध्याय आहेत. तर हे 6वा अध्याय म्हणल्यानंतर गीताचं आत्मा आहे म्हणलं, आणि विचाराचं जे मोठं सागर आहे, आणि अष्टांग योगाच्या संपत्तीचे उघडलेले भांडारच आहे म्हणलं. मग सर्वात श्रेष्ठ असं असणारं जे 6वा अध्याय विचारसागराचे, ज्ञानाचे भांडारच उघडलेलं आहे. जसं सागराचं मोजमाप करता येणार नाही, तसं 6व्या अध्यायाचं गीतेचं मोजमाप करता येणार नाही, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणू लागले. कारण हे आदिमाया आहे, त्याचं विश्रांती स्थान आहे म्हटलं 6वा अध्याय. आणि ह्या 6व्या अध्यायाचं वर्णन करताना सुद्धा वेद मुख्य झाले म्हणलं. तेथून अशा गीतारूपी स्वरूपाला आणि गीता स्वरूप वाढायला तेथून अंकुर फुटले म्हणलं. तो हा गीता अध्याय म्हणल्यानंतर 6वा अध्याय म्हणल्यानंतर गीतेला वेदाचं ज्ञान देण्यासाठी अंकुर फुटलेला आहे. तो हा 6वा अध्याय असा रसालंकाराने भरलेला आहे, लालितपूर्ण भरलेला आहे, पण तो चांगल्या प्रकारे सांगितला जाईल म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रोत्यांना तुम्ही मनपूर्वक ऐका. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझे मराठी शब्द असले तरी ते सहजपणाने कौतुकाने अमृतालाही आव्हान देऊन जिंकतील. माझे मराठी शब्द असेल तरी सहजपणे आव्हान देऊन अमृताला जिंकतील अशी अक्षरांची रचना मी या 6व्या अध्यायामध्ये केलेली आहे. अमृतापेक्षा श्रेष्ठ अध्याय शब्द असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ज्याच्या मऊपणाच्या तुलनेने सप्तसुरापासून निर्माण होणाऱ्या नाद लहरीचा मृदूपणा कमी प्रतीचा वाटेल आणि शब्दाच्या आकर्षणाने सुवासाचे सामर्थ्य नाशी होईल. यांच्या रसाळपणाची, एवढ्या गोड पळाण्याची महती आणि त्याचं महत्त्व असं आहे की त्यावर ऐकणाऱ्याचे कान ऐकून असणारे तृप्त होतील, आणि कानानाही असणारे त्या ठिकाणी जीव फुटल. आणि हे गीता कानाने ऐकल्यानंतर सर्व काम, क्रोध, मद, मच्छर, दम, अहंकार हे षड्विकार निघून जातील आणि त्याला ज्ञान प्राप्त होईल अशी गोड गीता. आणि आपला हक्क आहे म्हणून तुम्हाला मी सांगत आहे असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. वास्तविक शब्द हा गीता हे कानाने ऐकावं लागणार आहे म्हणलं, हे गीतेचा विषय आहे म्हणलं. परंतु जेव्हा जीभ विषयातील रस ही माझी मालकी आहे म्हणलं. जसं कानाने ऐकायला लागत जर मी गीता असलं, परंतु जीभ म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये जिभेला गोडी घेतल्यानंतर रस कळते म्हणलं, तसं ही गीता कानाने ऐकल्यानंतर त्याच्यातली गोडी काय आहे ते रस कळते म्हणलं. जसं नाकाला सुगंधाचा अनुभव येतो म्हणलो, का सुगंध आहे का दुर्गंध आहे हे नाकाचं काय म्हणलं, तसं गोड आहे, खरट आहे, तिखट आहे, जिभेचं काम आहे म्हणलं. तसंच आहे ते हे गीता ऐकण्याचं कानाचं काम आहे म्हणलं. तर असे एक एक शब्द अमृतरूपी आहेत म्हणलं. म्हणून ह्या मराठी भाषेतील एक एक शब्द ह्या कानाने ऐकून हे सर्व आपले विषय इंद्रिय तृप्त होतील म्हणलं, आणि आपले काम, क्रोध, मद, मच्छर, दम, अहंकार निघून जाऊन ज्ञान प्राप्त होऊन तो भगवान श्रीकृष्णाला प्राप्त होईल म्हणलं. एवढं गीतेचे शब्द अमृतापेक्षा श्रेष्ठ आहेत म्हणलं, असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आणि नवल असे आहे की बोलत असताना ओवीतील सुंदर शब्दक्षेत्राची ओळ पाहून डोळ्याला सुद्धा समाधान लाभेल म्हणलं. डोळ्याला सुद्धा समाधान लाभेल एक एक असणारं ओळ ते वाचल्यानंतर म्हणलं. तशी अशी लावण्याची खानच उघडलेली आहे गीता म्हणजे. ज्यावेळी संपूर्ण पद रचले जाईल तेव्हा श्रोत्याच्या संपूर्ण ही गीता सांगायला सुरुवात केल्यानंतर श्रोत्याचे मन धाव घेऊ लागेल आणि एक एक शब्द ऐकल्यानंतर पुढचे शब्द काय ऐकावं असं असणार. त्या ठिकाणी ते कान एकसारखं आतुर होऊन ते गीतेला आलिंगन देतील म्हणलं. अशा प्रकारे सर्व इंद्रिय गीता ऐकल्यानंतर तृप्त होऊन जातात आणि प्रत्येक शब्दावर झडप घालतील. परंतु सर्व शब्द सर्व इंद्रियाच्या समान भावाने रंजन करणार आहे आणि सर्व इंद्रियांना समाधान देणारे आहेत. म्हणून सूर्य एकटा असला तरी सर्व जगाला उजेड देतो, त्याप्रमाणे हे कानानं ऐकल्यानंतर सर्व इंद्रियांना असणारे हे तृप्ती करते म्हणले गीता. या शब्दाचे एक एक मोठेपणाला एवढं महत्व आहे म्हणले या शब्दाला की मोठमोठे पंडित ज्ञानी सुद्धा ते गीते शब्द पाठ करतात. त्यातील अभिप्राय
काय आहे ते जाणून घेतात तेव्हा तेव्हा त्या गीतेच्या शब्दामध्ये चिंतामणीच आढळून येते म्हणलं. जे मोठे मोठे पंडित ज्ञानी होऊन गेले तर एक एक शब्द म्हटल्यानंतर चिंतामणी म्हणलं. चिंतामणी म्हणल्यानंतर आपल्याला हातामध्ये सापडल्यानंतर जे मनामध्ये धरलं ते मिळतंय. तसं हे गीतेचे एक एक शब्द ऐकल्यानंतर आपले मनोकामना पूर्ण होतात. असे चिंतामणी शब्द आहेत म्हणले एक एक गीतेचे, असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पण आता हे पुरे झाले मराठी शब्दाच्या स्वच्छ पवित्र ताटात मोक्ष रसाची मिष्ठान्य वाढून ठेवली आहेत. ही ग्रंथरचना रूपी मेजवानीची व्यवस्था. तर हे गीता म्हणल्यानंतर जसं पंचपक्वान जेवण वाढल्यानंतर ज्या माणसानं जेवावं म्हणलं तसं पवित्र ताटामध्ये हे गीतेचे शब्द म्हणल्यानंतर पंचपक्वान आहेत आणि मिष्टान आहेत आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत आणि आपल्याला मोक्षरूपाला पोहोचतील म्हणलं. असं हे गीता ग्रंथाचे शब्द म्हणल्यानंतर एक जेवणाची मेजवानीच आहे म्हणलं. जेवण केल्यानंतर जसं शरीर तृप्त होतं पण हे इंद्रिय तृप्त होऊन ज्ञानमार्गाला लागतात आणि साधू संतांसाठी निष्काम होऊन ते सेवा करीत असतात म्हणजे इंद्रिय. असे गीतेच्या शब्दामध्ये महत्त्व आहे. असे नित्य नवे असणाऱ्या असे आत्मप्रभेची समय करून अशा प्रकाशित होऊन इंद्रियांना चोरून जेवतो त्या अंतर्मुख अधिकाऱ्यालाच ब्रह्मरसाचे भोजन घडणार आहे. म्हणून जो गीते ऐकण्यास पात्र आहे आणि त्याच लोकाला हे ज्ञान मिळणार आहे आणि ब्रह्मरसाचे भोजन घडणार आहे म्हणलं. पण येथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ते श्रोत्यांनी कानाने मदत न घेता केवळ मनाच्या सामर्थ्याने सुद्धा विषयाचा भोग घेतला पाहिजे. कानाने तर ऐकलंच पाहिजे पण मनाने सुद्धा आणि विषयाचा भोग मनाने सुद्धा हे गीता श्रवण केलं मनन केलं पाहिजे आणि अशा प्रकारे या शब्दाचे आवरण दूर केले पाहिजे आणि आतील हे ब्रह्मरूप गीता म्हणजे ब्रह्मरूप आलिंगन दिले पाहिजे. मग त्या ब्रह्मरूपाशी एकरूप होऊन अनासाय असे अक्षय सुखामध्ये रंगून जावे म्हणलं. असं गीता ऐकल्यानंतर ब्रह्मरूप प्राप्त होतं आणि त्या सुखामध्ये रंगून जावं म्हणलं. असे जर श्रोत्याच्या अंगी कोमल भाव येतील तरच हे रंगून गेल्यानंतर असे प्रेमळ भाव जर श्रोत्याच्या मनामध्ये जर येतील तरच हे श्रवणाचे सार्थक झाले आहे म्हणलं. गीता जर ऐकलेला आहे ऐकून जर त्याला रसाळपणा चांगला ऐकलेला आहे तर कोमल भाव प्राप्त होतो. नाहीतर हे विवेचन गीता ऐकून जर कोमल भाव आलेला नसेल आणि भावनेनं जर ऐकलेलं नसेल तर जसं म्हणलं त्या मुख्य प्राण्याला जनावराला जसं सांगणं निरर्थक होईल म्हणलं. म्हणून हे चांगलं श्रवण करा. श्रवण केल्यानंतर तुम्हाला कोमल भाव येतील. प्रेमाने करा, भक्तीने श्रवण करा असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. नाहीतर तुम्ही प्रेमाने गीता श्रवण जर केलेलं नसेल तर ह्या जसं जनावराला जसं असणार जे जनावराला सांगितल्यानंतर ही गीता निरर्थक आहे तसं या माणसाला सांगून निरर्थक आहे. म्हणून कोमल भावनेनं ज्यांना ऐकत त्याचं सार्थक आहे म्हणून सांगू लागली. परंतु आता हे सर्व श्रोत्यांनी कसोटी पाहण्याची काहीच आवश्यकता नाही म्हणलं. या श्रोत्याची काही परीक्षा घ्यायची काही गरज नाही. कारण निष्काम असल्यामुळे या विषयाचे श्रवण जे अधिकारी आहेत ते श्रवण करतात असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ज्याने आत्मसाक्षात्कार जोडलेला आहे आणि पारलौकिक सुख त्याला मिळालेलं आहे आणि त्याच्यावरून सुद्धा हे ओवाळून टाकील म्हणलं. असे गीतेचे विरक्त ज्ञानी शब्द पुरुषा वाचून दुसरे ज्ञानी नसलेले पुरुषांना या विषयाची गोडी कळणार नाही म्हणलं. गीता ऐकल्यानंतर पूर्ण ज्ञान प्राप्त होईल. ज्याप्रमाणे कावळे चंद्राला ओळखत नाहीत त्याप्रमाणे विषयासक्त आज्ञे लोकांना हा ग्रंथ कळणार नाही. ज्याप्रमाणे चकोराचे चंद्र किरण सेवन करू शकतात. जसं म्हणलं भगवान ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की कावळा चंद्र प्रकाश पडल्यानंतर कावळे ते चंद्राला ओळखू शकत नाहीत म्हणलं. कारण त्या कावळ्याला चंद्राचा प्रकाश नको आहे म्हणलं. तर तसं काही अज्ञान लोक कावळ्यासारखे आहेत म्हणलं. चंद्राचा प्रकाश खूप शुद्ध आहे पण त्या कावळ्याचा अज्ञानपण आहे म्हणून चंद्राच्या प्रकाशाला ओळखू शकत नाहीत. त्याचप्रमाणे काही लोक असे असणारे जे गीतेचे शब्द चंद्राच्या प्रकाशासारखे अमृतासारखे आहेत पण ते गीतेचे ते अज्ञान असल्यामुळे ते लोक काही कावळ्यासारखे आहेत. पण काही लोक जसं म्हणलं ज्याप्रमाणे जे चंद्र किरण पडलेलं आहे पण त्या चंद्राचं किरण जेव्हा चकोर पक्षाला आनंद वाटतो म्हणलं. चकोर पक्षी त्याचं सेवन करतो आणि कावळा तिरस्कार करतो. कावळा काय अज्ञान आहे म्हणलं. तसं जे चकोर प्रकाशासारखे ज्ञानी लोक आहेत तेच हे गीतेचे शब्द ऐकतील आणि गीता ऐकतील असे ज्ञानेश्वर महाराज असणारे त्या ठिकाणी म्हणू लागले. त्याप्रमाणे ह्या ग्रंथ म्हणल्यान ज्ञानवानाचे एक वतनदारीचं गाव आहे म्हणलं. वतनदारीचं गाव आहे ज्ञानाचं म्हणलं. म्हणून अज्ञानी लोकांना हे ओळखणार नाही म्हणलं. कारण अनोळखी लोकांना हे परगाव आहे म्हणलं. त्याला ओळखणार नाही. म्हणून काही विशेष त्या अज्ञानी लोकांविषयी बोलून उपयोग नाही. जे ज्ञानी आहेत त्यांनाच गीता सांगावं. ज्ञानी लोकांना गीता
अज्ञान लोकांना सांगल्यानंतर जनावराला सांगल्यासारखं आहे म्हणून भगवान हे ज्ञानेश्वर महाराज म्हणू लागले. परंतु आता मी गीता सांगण्याच्या ओघामध्ये बोललो, सज्जन श्रुत्याने राग मानू नये असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला क्षमा करावी. आता भगवान श्रीकृष्ण जे बोलले मी तुम्हाला सांगतो असं असणारा ज्ञानेश्वर महाराज म्हणू लागले. ज्या भगवान श्रीकृष्णाने जे सांगितले बुद्धीला हे आकलन होण्यास कठीण आहे म्हणलं. भगवान श्रीकृष्णाने जे अर्जुनाला सांगितलं ते बुद्धीला ज्ञान मिळणं आकलन होणं फार कठीण आहे, म्हणून ते शब्दात पकडणे बहुतेक अशक्यच आहे. परंतु ते ज्या भगवान श्रीकृष्णानं जे सांगितलं ते ज्ञान मी तुम्हाला सांगणं फार कठीण आहे. ते शब्द पकडणे पण अवघड आहे. पण माझ्या श्रीगुरु निवर्तीनाथाच्या कृपेने श्रीगुरु सारिका असता पाठीराखा इतरांची लेखा कोण करी, म्हणून माझ्या निवर्तीनाथ गुरुरायाची कृपा आहे, म्हणून त्याच्या कृपेने मला ज्ञान प्राप्त झालेलं आहे, म्हणून मी तुम्हाला ही गीता सांगत आहे. असाच नर ज्ञानेश्वर महाराज श्रोते लोकांना सांगू लागले. जर अतिइंद्रिय ज्ञानाचे सामर्थ्य प्राप्ती झाले तर जे दृष्टीला दिसत नाही ते दृष्टी विना पाहता येईल म्हणलं. जसं ज्ञानाचे सामर्थ्य झाले तर दृष्टीला दिसणार नाही, ते दृष्टी नाही ते पाहता येणार म्हणलं. तसं दैवयोगाने जर हाती लाभला तर किमयागाराला प्राप्त होत नाही असे सोने लोखंडातही सापडते म्हणलं. दैवयोगाने जर माणसाला हाताला जर लाभला तर त्या लोखंडाचं सोनं होते म्हणलं. तसं परिसामध्ये सामर्थ्य आहे, तसे परिसासारखी ही गीता आहे आणि लोखंडासारखी आपण आहोत. लोहाने परिसाची धरली संगती तेथे पूर्ण रीती पालटली. लोहाने परिसाची संगत धरल्यानंतर लोखंडपणा जाऊन सुवर्ण होते म्हणलं. तसं माणसाचं गीतेचे एक एक शब्द परिसरूपी ऐकल्यानंतर लोखंड रूपी शरीराला लागल्यानंतर आपलं सोनं होऊन मोक्षरूपाला पोहोचतो असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्याचप्रमाणे मला माझ्या सद्गुरूची कृपा झालेली आहे, म्हणून मला ही गीता सांगण्यास काही अवघड होणार नाही, कारण माझ्या गुरुची कृपा माझ्यावर आहे असे ज्ञानदेव म्हणतात. मी या सद्गुरूच्या कृपेने माझ्या शब्दातून एक एक निराकार ब्रह्म मी साकार करेन आणि अतिइंद्रिय ब्रह्माला इंद्रियाकडून भोगीन म्हणलं. श्रोते हो ऐका, निष्कलंक यश, अतियुक्त लक्ष्मी, अमर्याद स्वातंत्र्य, अवदारे, अतिप्रतिहत ज्ञान, शुद्ध वैराग्य, सत्तालंकृत ऐश्वर्य हे सर्व उच्च प्रतीचे गुण ज्यांच्या ठिकाणी वास्तव्य करतात, मग सर्व संग परित्याग केलेला सखा आहे तो श्रीकृष्ण म्हणाला. अर्जुना आता तू पूर्ण लक्ष दे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणले मी सांगतो लक्ष दे म्हणलं. योगी आणि संन्यासी एकच आहेत. योगी कोण संन्यासी कोण हे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगू लागली. योगी आणि संन्यासी एकच आहेत. कदाचित तू त्यांना भिन्न भिन्न मानशील, परंतु ते एकच आहेत असे विचाराने निदर्शनास आणले आहे. नामभेदाचा भ्रम दूर केला तर योग म्हणजे संन्यास आणि योगी आणि कर्मसन्यासी ज्ञान प्राप्तीनंतर ब्रह्म होतात. त्यामुळे अखंड ब्रह्मस्वरूपाच्या स्थानी या दोघात भेद उरत नाही. ज्याप्रमाणे एकाच पुरुषाला एकाच माणसाला निरनिराळ्या नावाने हाक मारले जाते म्हणलं. एखाद्या वेळेस कोणी काका म्हणते, कोणी मामा म्हणते, कोणी दादा म्हणते, कोणी वगैरे वगैरे नाव घेते, पण माणूस एकच आहे. तसं दोन मार्गाने जाणारा माणूस, एक गाव आहे, गावाला दोन रस्ते आहेत म्हणलं, दोन मार्गाने जाणारा माणूस एकाच स्थळी पोहोचतो म्हणलं. तसंच असणारं ज्या ठिकाणी योगी आणि संन्यासी ते एकच आहेत म्हणलं. म्हणून स्वभावतः जसं एकच पाणी आहे, पण ते भिन्न भिन्न एक पाणी टोपल्यामध्ये घेतलेलं, एक वाटीत घेतलेलं, एक गिलासात घेतलेलं आहे. वेगवेगळ्यामध्ये पात्रामध्ये जर घेतलेलं असेल तर पाणी वेगळं आहे का? पाणी एकच आहे. त्याप्रमाणे योग आणि संन्यास यात वेगळेपणा नाही म्हणलं, ते दिखाव आहे पण ते एकच आहेत. जसं कर्म करून फलाविषयी आसक्ती नसतो तोच या जगात योगी म्हणून शास्त्रसमत. जसं माणसानं ज्या कर्मे करतो आणि फलाची अपेक्षा कोणतीही करू नये, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगू लागलं की ज्या माणसानं कर्म करून फलाची अपेक्षा न करता मालाच असणारं जे अर्पण करतो तर तोच असणारं जे योगी आहे म्हणलं या जगामध्ये आणि संत मंडळीमध्ये मान्य आहे म्हणलं. जसं पृथ्वी कर्तृत्वाचा अहंकार न बाळगता प्रत्येक वृक्षांना पृथ्वी जन्म देते, पण माझ्यापासूनच हे वृक्ष आणि पृथ्वीवर भार आहे म्हणून तिला गर्व आहे का? गर्व नाही, कारण त्यापासून निर्माण होणाऱ्या प्रत्येक फळधान्याची ती पृथ्वी अपेक्षा करत नाही. पृथ्वीवर वृक्ष लागतो, वृक्षाला फळ पुष्पे लागतात, पण ते पृथ्वी स्वतः खाते का? नाही म्हणलं, तिला ती गर्व नाही म्हणलं. त्याप्रमाणे कुळधर्माच्या परंपरेला अनुसरून आणि आपल्या जातीला अनुरूप असे यथाकाळी प्राप्त असलेले कर्म ज्यावेळेस करणे घडेल ते त्याप्रमाणे योग्य प्रकारे योग्य काळी कर्म करतो, परंतु देहामध्ये अहंकार न बाळगता मनाला आसक्तीचा स्पर्श करू देत नाही. या प्रकारे लक्षणांचा जो कर्मयोगी आहे तोच संन्यासी आहे
आणि तोच निसंशय खरा श्रेष्ठ योगीराज आहे असे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगू लागले. म्हणलं तसं कोणतंही कर्म करताना कोणतीच फळाची अपेक्षा करू नये म्हणून तो हातामध्ये धनुष्यबाण घे युद्ध कर म्हणून बोलू लागले. याशिवाय जो मनुष्य स्वाभाविक नैमित्तिक जी विहित कर्मे करतो त्याला बंधनकारक म्हणून त्याग करावा असे म्हणतो. तो पहिले कर्म टाकून दुसरे कर्म अंगाशी लावून घेतो. ज्याप्रमाणे अंगाला लावलेला एक लेप घेऊन काढून त्यावर दुसरा लेप लावण्याचा जो प्रकार आहे तो केवळ दुराग्रहाचा दास झालेला व्यर्थ कुचंबना करून घेतो. आधीच ग्रस्ताश्रमामध्ये माणूस आहे आणि त्या ग्रस्ताश्रमामध्ये डोक्यावर त्याचं ओझं आहे म्हणलं, परंतु ते धडपणाने न वागता पुन्हा संन्यासाची दुसरं डोक्यावर ओझं जर घेऊन जर चाललं तर ते उपयोगाचं का म्हणून नाही म्हणलं. म्हणून अग्निसेवा न टाकता कुळधर्म उचित धर्म मर्यादा न ओलांडता केलेले सौधर्माचरण कर्तृत्वाभिमान कर्मफल यापासून अलिप्त झाल्यामुळे योगाचे सहजासहजी आत्मसुख देणार नाही म्हणलं. म्हणून सौधर्माचरणच फार खूप महत्वाचं आहे म्हणू लागली. म्हणून अर्जुना संन्यासी जो आहे तोच योगी आहे अशा अनेक शास्त्रांनी एक वाक्यात करून आणि या एकरूपतेची ध्वजा उभारली आहे. जेथे संन्यास केला असा संकल्प नष्ट होतो, अभिमानाची उर्मी नाहीशी होते, तेथे योगाचे सर्वस्व प्राप्त होते. हे कर्म संन्यास योगाचे तत्व अनुभवाच्या तराजूने तोलून तंतोतंत ज्याला लाभते तोच योगी तोच संन्यासी आहे म्हणून. जसं कर्म योग्य पद्धतीने करतो आणि कर्म वाईट करू शकत नाही तोच योगी आहे तोच संन्यासी आहे. आपल्या कर्मावर अवलंबून आहे म्हणलं संन्यासी योगी होणं संन्यासी होणं. तर तसं योगरूप पर्वताचे शिखर गाठायचे असेल तर कर्ममार्गाच्या पायऱ्यांनी चढून जाण्यास जाऊन चुकू नये म्हणलं. योगाचं पर्वत आपल्याला चढायचं असेल तर कर्ममार्गाचीच पायऱ्या उपयोगाच्या आहेत. म्हणजे आपण जे कर्म करतो तेच असणारं जे कर्मानीच आपल्याला पायऱ्याने चढून जावं लागणार आहे. कर्ममार्गाने जाताना अहिंसा असतेच, ब्रह्मचार्य, अप्रिग्रह, शौर्य, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधाना यम नियमांच्या पायथ्याने योगासनाच्या पाऊलवाटेला लागावे. नंतर रेचक, पूरक, कुंभक प्राणायामांच्या अर्धवट तुटलेल्या कड्यावरून चढून यावे म्हणलं. मन मनोनिग्रहाचा अर्धवट तुटलेला कडा लागतो. तो निसरडा असल्याने बुद्धीच्या पायाला घसरून टाकणारा असतो. कडा चढून जाण्याची आग्रही प्रतिज्ञा करणारे हठयोगी सुद्धा लटपटून त्यांचा कडेलोट होतो. परंतु सरावाने या आधारे नसलेल्या प्रत्याहार रूपी कड्यावर वैराग्याची नखे असलेली घोरपड हळूहळू चिकटेल. अशा प्रकारे प्राणापानाच्या पाठीवर बसून धारणेच्या विस्तीर्ण भूमीवरून ध्यानाचे शेवटचे टोक संपेपर्यंत मार्ग आक्रमित राहावा. मग ही योगमार्गाची वाट तिथे संपते. प्रवृत्तीची इच्छा तृप्ती होते, कारण तेथे साध्य आत्मदर्शन साधन अष्टांगयोग याची मिठी पडून त्याचे ऐक्य होते. ज्या अवस्थेत भावी काळातील वाटचाल खुंटते, गतकाळातील घडलेल्या गोष्टीचे स्मरण बंद पडते, अशा वर्तीच्या समान भूमिकेवर तो योगी समाधी स्थिर होतो. अशा उपायाने योग साधन करून समाधी सुखाचा अनुभव घेत असलेल्या श्रेष्ठ पदस्थ योगी पुरुषाच्या लक्ष्याचे विवरण तुला सांगितले म्हणून. तरी त्याच्या इंद्रियाच्या घरी विषयाची ये जा होत नाही. जो आत्मानंदाच्या खोलीत निजलेला असतो तो सुखदुःखाच्या सर्गाने मनाला धक्के बसले तर भयमुख होत नाही, किंवा विषय जवळ आली तरी काय आहे म्हणून साधी विचारणा करीत नाही, किंवा मनात विषयभोगाची आठवण प्रविष्ट करू देत नाही. इंद्रिय कर्माचरणाच्या ठिकाणी रममान झाली असता ज्याच्या अंतःकरणात कधी फलाशाची आसक्ती निर्माण होत नाही. इंद्रिय कर्म करू लागलेले पण ते इंद्रिय कोणत्याही फळाची अपेक्षा करू शकत नाहीत म्हणलं. तेच आहे ते योगी संन्यासी आहे म्हणलं. जो देह धारण करीत असताना सुद्धा व्यवहार दृष्टीने जागा असतो, परमार्थात वृत्तीशून्य अवस्थेत पोहोचल्यामुळे आत्माभावात दंग असतो, तोच उत्कृष्ट योगारूढ आहे अशी तू ओळख. तेव्हा अर्जुन म्हणाला, हे अनंता, हे योगरूढाची लक्षणे ऐकत असताना मला आश्चर्य वाटते की एवढी मोठी योग्यता यांना कोणी दिलेली असते. भगवान श्रीकृष्णाने हसून म्हणाले, तुझे बोलणे अर्जुना चमत्कारिक आहे. अरे या अद्वैत स्थितीकडून कोणाला काय देणे घडले. जेव्हा भ्रांतीच्या अंतरुणावर गाढ अविद्येत पुरुष झोपलेला असतो तेव्हाच त्याला जन्ममरणाची स्वप्ने पडतात.
पण पुढे त्याला गुरुकृपेने अकस्मात जागृती येते, तेव्हा सर्व स्वप्ने खोटी आहेत असे त्याला कळल्यावर यथार्थ सर्व काळ ज्ञान उत्पन्न होते, असा आत्मबोध त्याच्या स्वतःच्या ठाईच असतो. म्हणून अर्जुना, खोट्या देहाभिमानाकडे चित्त देऊन आपणच आपला घात करीत असतो. विचारपूर्वक देहाचा अहंकार सोडावा, मग आपले मूळ स्वरूप असलेले ब्रह्मरूप होऊन जावे, तरच आपण आपले सहजपणाने कल्याण केल्यासारखे होईल. नाहीतर शरीराच्या सौंदर्याला भुलून देहाच्या ठिकाणी आत्मबुद्धी ठेवतो. तो स्वतःभोवती कोश करून त्यात राहणाऱ्या किड्याप्रमाणे आपणच आपला शत्रू होतो. धनलाभाची संधी असताना धनलाभाची संधी प्राप्त झालेली आहे, रस्त्याने चाललेला आहे, पण दुर्भाग्य माणूस आंधळेपणाची सोंग घेतो. आंधळेपणाचे डोळे सुचतात, आंधळेपणा सोंग घेतो आणि आंधळा कसं चालताय का नाही बघू म्हणून जेव्हा जातो आणि धनाचा हंडा मागे राहतो आणि पुढे दरवेशांचे उघडपण असले तरी आणि ते हंडा मागे गेल्यानंतर पुन्हा डोळे उघडतो आणि डोळे झाकून मला दरवेशांचे उघडपणे असला तरी आपले डोळे झाकून तो दरवेशांचे दुर्लक्षून जातो. कोण्या एका मनुष्याने वेडेपणाच्या भरात, अरे मी हा नव्हे, मी हरवलो आहे, मला कोणीतरी चोरले असा खोटा ध्यास घेऊन बडबड राहावे. वास्तविक तो वेडा मनुष्य पूर्वी जो होता तोच आताही आहे, पण काय करावे त्याच्या बुद्धीला पटत नाही. स्वप्नातील खोट्या घावाने जागृतीतील खरोखर मरतो काय. पारधी पोपटाला पकडण्यासाठी एक नळीत दोरी होऊन त्याची दोन्ही टोके दोन्ही बाजूला बांधतो. पोपट त्या नळीवर बसला की त्याच्या अंगाच्या वजाने तो पोकळ नळी एका बाजूला फिरते. त्यावेळी पोपटाने उडून जाणे योग्य आहे म्हणलं नळीवर बसल्यावर, परंतु ते पोपट उडत नाही, कारण नळीला तो सोडत नाही. कारण ह्या नळीला जर सोडलं तर मी खाली पडतो अशी त्याला भीतीची शंका त्याला निर्माण होते. मग उगीच मान वाकडी करतो आणि छातीचा संकोच करून नळीला आवरून धरतो आणि तो नळी चोचीत धरून ठेवतो म्हणलं. मग मनात म्हणतो मी खरोखर आता बांधले गेलेलं आहे, पण ते बांधले गेलेलं आहे का नाही म्हणलं. तशा या भ्रमाक कल्पनेमध्ये सापडतो आणि मोकळा असलेला पायाचा चौघडा त्या नळीमध्ये अधिकच मोकळा असलेला पायाचा चौघडा ते पाय दाबून नळीला धरतो. अशा प्रकारे कारणा वाचून संकटात पडतो आणि दुसऱ्या कोणी व्यक्तीने का बांधलेला, दुसऱ्या व्यक्तीने मला बांधले की काय असं तो संकटात पडतो, तूच सांग. मग तो पोपट अर्धा कापून नेला तरी ते नळी सोडत नाही म्हणलं. म्हणून मी देह आहे असा भ्रम वाढणारा आपणच आपला शत्रू आहोत. तसं पोपट आपणच आपलं शत्रू झालेला आहे, पण खरोखर उडून गेल्यानंतर त्याला कोणी पकडू शकत होतं का नाही. ते नळी गोल फिरल्यामुळं त्याला वाटलं की आता मला कोणतरी आता हे पकडून ठेवलेलं आहे, म्हणून नळी आजू इतकं पायानं पकडून धरतो आणि कापून नेलं तरी तो उडू शकत नाही म्हणलं. तसं आपणच आपले शत्रू आहोत म्हणलं. काम, क्रोध, मद, मच्छर, दम, अहंकार त्याला आपण त्या पोपटासारखं त्याला नळीला धरल्यासारखं त्यांच्यावर जाऊन बसलेलं आहे, म्हणून आपणच आपले शत्रू आहोत म्हणलं. त्या नळी तसं काम, क्रोध, मद, मच्छर त्या पोपटानं नळीला सोडल्यानंतर ज्ञान त्याला सुखमय जीवन होणार आहे. तसं काम, क्रोध, मद, मच्छर, दम, अहंकार आपल्याला सोडल्यानंतर आपलं जीवन सुखमय होणार आहे. पण आपला शत्रू आपणच आहोत असा जगतपिता श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणू लागले. मी आत्मा आहे या उपदेशाची प्रचिती घेऊन या जे मिथ्या आहे म्हणलं संसारामध्ये त्याचा अभिमान धरू नये म्हणलं. कारण श्रेष्ठ स्वयंबुद्धीने विचार केला तर ज्ञानच उपयोगाचं आहे म्हणलं. पण ज्याने स्वतःचं अंतकरण जिंकलेलं आहे, ज्याच्या सर्व कामवासना नष्ट झाले, त्याला परमात्मा स्वतःपासून ज्यानं अंतकरण जिंकलेलं आहे, ज्यानं ज्ञान प्राप्त केलेलं आहे, ज्यानं भगवान श्रीकृष्णाचं नामस्मरण भजन पूजन केलं आहे, तर त्याचे कामवासना पूर्ण काम क्रोध मद मच्छर दमंकार नष्ट होऊन त्याला परमात्मा जवळ करतो आणि परमात्मा त्याला स्वतःपासून कधीही दूर करत नाही. म्हणून काम, क्रोध, मद, मच्छर, दम, अहंकार येऊन देऊ नये. काम, क्रोध, मद, मच्छर, दम, अहंकार दूर करायचं असेल तर भगवंताचं एक नामस्मरण महत्त्वाचं आहे. एकसारखं विठ्ठल 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 भगवान श्रीकृष्ण कोणत्याही देवाचं नाव घ्या असं त्या ठिकाणी सांगू लागले म्हणलं ज्ञानेश्वर महाराज. जसं म्हणलं सोन्यामध्ये जसं डाग मिसळलेला असतो, पण त्या सोन्याचा असणारा जे डाग काढून शुद्ध सोने ज्याप्रमाणे सोन्यात मिसळलेल्या डागाचा जर शुद्ध सोने करायचं असेल तर त्या सोन्याला पहिले गाळावं लागतं म्हणलं, तेव्हा त्याचं डाग जाऊन शुद्ध सोने होते म्हणलं. त्याचप्रमाणे अहंकाराचा भ्रष्ट झाला की जीवाला नित्य प्राप्तच असलेला ब्रह्मभाव प्राप्त होतो.
म्हणून माणसाला काम करून मधमच्छर जसं सोन्याचं शुद्धपणा काढायचा असेल तर त्याचा असणारा ज्या ठिकाणी डाग काढल्यानंतर जसं शुद्ध सोनं होतो तसं काम क्रोध मधमच्छर दम अहंकार काढल्यानंतर आपलं शुद्ध मन होतो. म्हणून भगवंत आपल्याला सोडित नाही, भगवंत आपल्या जवळ राहतो म्हणलं. म्हणून जसं आकाश आहे ते पाण्याच्या टोपल्यामध्ये आकाश दिसू लागलेलं आहे म्हणून. पण ज्याप्रमाणे घटाचा आकार नाहीसा झाल्यावर त्यातील पोकळीला आकाशात मिळून जाण्यासाठी स्थलांतर करावे लागत नाही म्हणून. पाणी नाहीसं झालं म्हणजे आकाश दूर होणार नाही म्हणलं, उगा आकाश दिसतो म्हणलं. तसं त्याप्रमाणे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी काम क्रोध मधमच्छर दम अहंकार दूर करावं लागतं. ज्याप्रमाणे देहाच्या ठिकाणी असलेला माणसाजवळ जे खोटा अहंकार आहे, जे अज्ञान आहे ते नष्ट झालं पाहिजे, तेव्हाच परमात्मा आपल्याला इथे भेटतो आणि दूर जायची गरज नाही. परमात्मा भगवान श्रीकृष्ण आपल्याला भेटतो म्हणलं. म्हणून तोच असणारा भगवान श्रीकृष्णाला जिंकणारा पुरुष आहे, तोच परमात्मा आहे म्हणलं. असं असणारं जे परमात्मा होण्यास दूर काहीच करावे लागत नाही, कारण तोच माणूस परमात्मा आहे म्हणलं. तोच माणूस भगवान श्रीकृष्ण होऊ शकतो असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आता अशा पुरुषाच्या ठिकाणी थंड आणि ऊन ह्याची जाणीव, सुखदुःखाची आवड निवड किंवा मान अपमानाची भाषा ही संभवत नाही. असा जो माणूस परमात्मा बनला त्या माणसाला थंड आहे का ऊन आहे, सुख आहे का दुःख आहे, आवड आहे का निवड आहे, मान करू लागले अपमान करू लागले काहीच कळणार नाही म्हणलं. तो भगवान श्रीकृष्णच होतो असं म्हणू लागले. ज्या मार्गाने जाताना सूर्य जातो तेथे सर्व विश्व तेजोमय होते. अशा पुरुषाला जे भेटते ते त्याच्या स्वरूपात लीन होऊन जाते. ढगातून आपण मार्गाने जातो तिथं सूर्य दिसतो म्हणलं, पण सूर्य आहे ते एका ठिकाणीच राहतो, पण आपल्याला तसं वाटतो म्हणलं. पण त्याचं तेज सर्वीकडे जाते म्हणलं. जे भेटतं ते त्याच्या स्वरूपात लीन होते म्हणलं. तसं ढगातून वेगाने पडणाऱ्या जलधारा, ढगातून कितीही पाणी जर पडलं तर येऊन समुद्राला मिळतात. त्याचप्रमाणे माणसाला शुभ कर्मे व अशुभ कर्मे, चांगले कामं वाईट कामं हे आत्मस्वरूपापेक्षा भिन्न असू नसतात म्हणलं. ते आत्मस्वरूपानेच असू शकतात म्हणलं. ते देवालाच अर्पण करावं लागणार आहे. म्हणून तो योगी पुरुष दर्श स्वरूपातल्या प्रपंचिक ऐहिक सुखासंबंधी ज्ञानाचा विचार करू लागतो. तेव्हा त्याच्या दृष्टीने तो मिथ्या झालेला असतो. परंतु जेव्हा ब्रह्माला अनुभवाने पाहू लागतो तेव्हा ते अनुभव ज्ञान देखील तोच असल्याचा ज्याला प्रत्यय येतो. त्या योग्याच्या ठिकाणी दुजेपणा उरला नसल्याने हे आत्मस्वरूपाचे तत्व सर्व व्यापक आहे की स्थल कालाने मर्यादित आहे याविषयीची साधक बाधक तर्काची चर्चा आपोआप थांबते. असा तो देहधारी माणूस असला तरी त्याने आपली इंद्रिय जिंकले आहेत. ज्याला आपले इंद्रिय जिंकले तोच आहे ते इंद्रिय म्हणजे कान, हात, पाय, नाक, डोळे. तर ज्यानं आपली इंद्रिय जिंकलेलं आहे, डोळ्यांना वाईट पाहू नये, वाईट पाहू लागलं तर हे चुकीचं आहे म्हणावं. हात वाईट काम करू नये, आपल्या ताब्यात राहो. पाय वाईट काम करू नये, आपल्या ताब्यात राहो. हे ज्यानं इंद्रिय जिंकलंय तोच ब्रह्मरूप झालेला आहे, तोच भगवान श्रीकृष्ण झालेला आहे. म्हणून असं या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो सहजच जितेंद्रिय होतो, तोच खरा योगी आहे म्हणून. इंद्रिय ज्यानं जिंकतो तो खरा योगी आहे. त्याला कोणत्याही काळी लहान किंवा मोठा असा भेद होत नाही. जसं मेरू पर्वता एवढे प्रचंड शुद्ध सोने आणले किंवा मातीचा ढेकूळ असला तरी त्याच्या दृष्टीस दोघाला समान दिसतो म्हणलं. जसं पृथ्वी मोलापेक्षा अधिक मौल्यवान अशा अमूल्य शुद्ध तेजस्वी दुर्मिळ रत्नाशी तो दगडाप्रमाणे मानतो, तो इतका निस्पृह आणि समृद्धी असतो. म्हणून तो पृथ्वी मोलापेक्षाही जास्त अमूल्य असं तेजस्वी दुर्मिळ रत्न बी जर आणलं तर त्या माणसाला दगडाप्रमाणे दिसतो म्हणलं. तेच माणूस निस्पृह आहे, तोच समबुद्धी आहे, तोच योगी आहे, तोच संन्यासी आहे. आणि सोन्याचं पर्वत दिसल्यानंतरही तेवढंच समाधान मानतो, मातीचं ढेकूळ दिसल्यानंतर तेवढंच मानतो, तोच योगी आहे, तोच संन्यासी आहे, तोच आहे ते परब्रह्म आहे, तोच भगवान. असं असणाऱ्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणून आता सखा आणि शत्रू, दोस्त किंवा दुश्मन, उदास आणि मित्र अशी भेदभावाची विचित्र कल्पना त्याच्या ठाई कोठून उत्पन्न होणार. कारण त्याच्या आत्मस्वरूप दृष्टीला मीच विश्व आहे असे व्यापक ज्ञान झाल्यामुळे कोण कोणाचा शत्रू आणि त्याचा द्वेष कोण करणार असे निश्चित ज्ञान झालेले असते. म्हणून त्याला शत्रू मित्र समान वाटतो आणि शत्रू मित्रचा तो हे करू शकत नाही.
म्हणून अर्जुना मग त्याच्या दृष्टीस वाईट काय चांगलं काय हे भेद कुठंच उरणार नाही म्हणलं. अधम काय उत्तम काय असं भेद कळणार नाही. जसं परिसाच्या कसोटीवर घासल्यानंतर चांगले आहे सोनं लोखंड आहे का वाईट आहे हे न विचार करता ते सुवर्ण होते म्हणलं. ते कसोटीवर घासावं लागते. ते कसोटीवर घासावे ते शुद्ध सोन्याचेच होते म्हणलं. तसं परिसरूपी एक एक शब्द हे गीतेचे आहेत. तर आपल्या देहरूपी लोखंडाला घासल्यानंतर आपल्या देहाचं सुवर्ण होणार आहे, तोच योगी संन्यासी होणार आहे म्हणून. जसं परिसाची कसोटी हिणकस सोन्याला शुद्ध सोनेच करते, त्याप्रमाणे योग्याची निर्मळ बुद्धी अंगच्या समत्व गुणाने चराचर आत्मस्वरूपाच्या अखंड प्रकाशाने प्रकाशमय करते. विश्वातील प्रत्येक प्राणी अलंकार समुदाय जरी आश्चर्यकारक आणि भिन्न भिन्न आकाराचे असले तरी ते एकाच निर्मळ प्रब्रह्मरूपी सोन्याचे घडविलेले आहेत. सोन्याचे दागिने जर वेगवेगळे जरी असले तरी सोनं एकच आहे म्हणलं. तसं उत्तम ज्ञान ते सर्व त्याला प्राप्त झाले असल्याने तो वरवरच्या दीपो विश्वाकाराच्या चित्राने फसत नाही. वस्त्रामध्ये सूक्ष्म दृष्टीने पाहिले तर आडव्या उभ्या धाग्याची रचना दिसते. त्या वस्त्रात धागेच असतात, त्यामध्ये अन्य गोष्टी नसतात. वस्त्र आडवे धागे काय आडवे धागे काय आणि उभे धागे काय ते कोणतेही जर असेल तर असणारे ते एकच दिसतात, पण ते धागा एकच आहे. अशा प्रकारे परब्रह्माने सर्व विश्व आपले आहे, त्या वाचून दुसरे काही नाही. असा ज्याला ब्रह्मानुभव झालेला आहे तो समबुद्धी असलेला योगी आहे असे जाण. माझ्या या बोलण्यात खोटे असे काहीच नाही. अर्जुना, ज्याचे नाव पवित्र तीर्थराज आहे, ज्याच्या दर्शनाने शुद्ध भावना उत्पन्न होते, ज्याच्या सहवासाने मोहग्रस्ताला आत्मबोध होतो, ज्याच्या शब्दाने धर्म जगतो, ज्याची कृपादृष्टी महासिद्धींना जन्म देते, हे स्वर्गसुखी सहज खेळणी आहेत म्हणून. हे स्वर्गसुखामधले ज्याला हे योगी झाला संन्यासी झाला ते महासिद्धी धर्म हे सर्व खेळणी आहेत म्हणून. जसं लहान लेकराला खेळणी देतात तसं खेळण्यासारखं त्याला मिळतो म्हणलं सर्व. अशा पुरुषाचे चुकून जरी मनात स्मरण केले तरी तो केवळ स्मरणानेच स्मरणकर्त्याला तो आपली योग्यता देतो. हे राहू दे, त्याची प्रशंसा केला तरी ती कल्याणकारक आहे. ज्याच्या पुढे कधी अस्त पावत नाही असा अद्वैत रूपी दिवस ज्याला उजाडला, जो पुरुष आत्मस्वरूपात अखंड तल्लीन असतो. अर्जुना, अशा अद्वैत दृष्टीने जो विचार करतो तो अद्वितीय होतो, कारण तिन्ही लोकात ब्रह्मरूपाने तो परिपूर्ण आहे म्हणून तो सहजच परिग्रहितही आहे. अशा रीतीने समबुद्धी पुरुषाची अलौकिक लक्षणे आपल्यापेक्षा अधिक गौरवाने श्रीकृष्णाने सांगितली. जो ज्ञानी लोकांमध्ये श्रेष्ठ ज्ञानीजनांच्या दृष्टीचा प्रत्यक्ष प्रकाश, ज्या समर्थ पुरुषाचा संकल्प अखिल विश्वाची रचना करतो. ओंकाराच्या पेटेत तयार झालेले वेदरूपी उत्कृष्ट वाङ्मरूपी शब्दब्रह्माचे वस्त्र, ज्याच्या अमर्याद यशाला वेढण्यास पुरे पडत नाही, ज्याच्या स्वरूपभूत तेजाने चंद्र सूर्याचे व्यापार चालतात, ज्यांच्या तेजाने व्यापार सूर्य चालतात म्हणलं. सूर्य चंद्राला ज्याचा परमात्म्याचा प्रकाश नसता तर तो कर्महीन बनले असते. सूर्यचंद्राच्या प्रकाश पुरविण्याचे कर्माने जगाचे पोषण होते. इतकेच नव्हे तर अर्जुन ह्या सूर्यचंद्र भगवान श्रीकृष्णाच्याच प्रेरणे चालतात. म्हणून अर्जुना, योग्याच्या नामाचाच विचार केला तर त्याच्या नाम महात्म्यापुढे अफाट आकाशी लहान दिसते. त्याचा एक एक अस्सल गुण तू कसा आकलन करू शकशील. म्हणून आता हे वर्णन करणे पुरे झाले. वास्तविक कोणाची लक्षणे सांगायची आणि हे लक्षणे योग्य प्रकरणाच्या निमित्ताने का सांगितले हेच मला कळत नाही. अर्जुना, द्वैताच्या ठाव ठिकाणं नष्ट करील अशी ती ब्रह्मविद्या स्वच्छ उघडी केली तर अर्जुन आवडतो ही द्वैतमूलक प्रेमाची मधुरता कदाचित नष्ट होईल. म्हणून खरे अद्वैत व्यक्त होईल असे श्रीकृष्ण बोलले नाहीत, तर त्यात बारीक असा पडदा ठेवला. हेतू असा आहे की तुझ्या प्रेमाचे सुख भोगण्यासाठी कल्पित का असेना द्वैत राहावे. जे मुमुक्ष मी ब्रह्म आहे या भावनेत गुरफटून मोक्षप्राप्तीसाठी दीन झाले आहेत, त्यांना श्रीकृष्ण अर्जुन यांच्यातील प्रेम भावनेचा हेवा वाटेल व त्याची दृष्ट त्या प्रेमाला लागेल की काय असे वाटत आहे. श्रीकृष्ण मनात विचार करू लागले की अद्वैताचे प्रतिपादन ऐकून यांच्या देह दिकावर असलेला अहंकार अकस्मात नाहीसा झाला आणि हा जर माझ्या स्वरूपात मिळून गेला तर मी एकट्याने काय बरे करावे. ज्याला डोळ्याने बघून समाधान वाटावे किंवा मन मोकळेपणाने बोलावे किंवा दृढपणाने आलिंगन द्यावे असा अर्जुना वाचून कोण आहे.
जर अर्जुन माझ्या स्वरूपात समरस होऊन गेला तर आपल्या मनाला रुचणारी आणि अंतकरणात आनंदाने न मावणारी एखादी गोष्ट कोणाला सांगावी, असे भगवान श्रीकृष्णाने विचार करू लागले. तेव्हा त्या भगवान श्रीकृष्णाने अशा भावनेने व्याकुळ झालेल्या श्रीकृष्णाने अद्वैत प्रतिपादनाच्या द्वैताच्या उपदेशाचे निमित्त करून मनोमन अर्जुनाच्या मनाला आलिंगन दिले. श्रोत्यांना हे ऐकताना प्रत्यक्षात जरी अवघड वाटत असले तरी हे लक्षात ठेवा की अर्जुन हा श्रीकृष्णाच्या सुखाची ओतलेली प्रत्यक्ष मूर्तीच होती. एवढंच काय, पण ज्याप्रमाणे वयाच्या शेवटी म्हातारपणी एखाद्या वान स्त्रीला जर मूल झाला, त्या स्त्रीला किती आनंद होतो म्हणलं, आणि त्या स्त्रीला आपल्या मुलाविषयी किती प्रेम वाटतो म्हणलं. पुत्रमोहाची मूर्तिमंत पुतळी जणू ते नाचू लागते म्हणलं ते वरदावस्थेमध्ये सुद्धा. तशीच स्थिती या प्रसंगी श्रीकृष्णाची झाली. श्रीकृष्णाच्या अर्जुनावरील असलेला प्रेमातिरिक्त जाणवला नसता तरी मी त्याला तशीच स्थिती या प्रसंगी श्रीकृष्णाची झाली म्हणलं. वांज मुलीला मुलगा झाला जसं आनंद व्हावं तसे गीता सांगताना भगवान श्रीकृष्णाला आनंद झाला म्हणलं. एवढं भगवान श्रीकृष्णाचं अर्जुनावर प्रेम होतं म्हणलं. एवढं प्रेम देव वांजेसारखं आहे असे म्हटले नसते म्हणलं. तर एवढं आश्चर्य वाटू लागले असे भगवान श्रीकृष्ण म्हणू लागले. पहा कशी प्रेमाची नवल आहे, केवढा आत्मज्ञानाचा उपदेश, केवढी युद्धभूमीवरील झुंज. तशा तेथेच अर्जुनापुढे ह्या ठिकाणी तर आत्मज्ञानाचा उपदेश करू लागलेला आहे. युद्धभूमीवर तर कौरवाचं पांडवाचं युद्ध होऊ लागलेलं आहे. दोन्हीच्या ठिकाणी कुरुक्षेत्रावर ह्या ठिकाणी श्रीकृष्णानं धनुष्यबाण घेऊन उभारले आहेत आणि अर्जुना उपदेश करत आहेत, आणि इकडे तर प्रेमाचे भावले नाचत आहेत. इथं काय सांगितलेलं, आवड आणि लाज. आवड म्हटलं की माणसाची लाज संपली म्हणलं, आणि व्यसन म्हणलं की तिटकारा संपलं म्हणलं. ज्या माणसाला ज्या विषयाची आवड आहे म्हणलं, एखाद्या वेळेस तंबाखू खाणे, दारू पिणे, गुटखा खाणे, तर ज्ञानेश्वरी माऊली म्हणतात की ज्या माणसाला दारू पिल्यानंतर उकंड्यामध्ये लोळतो, पण उकंड्यामध्ये लोळल्यानंतर माझी लाज गेलेली आहे, मी उकंड्यात लोळणं योग्य नाही असा तो म्हणत नाही, कारण तो दारूच्या स्वाधीन झालेला असतो आणि त्याच्या असणारं ते आवड म्हणली त्याची लाज संपते. आणि गुटखा खाणं योग्य आहे का म्हणलं, गुटखा खाल्ल्यानंतर माणसाला कर्करोग होतो, आणि गुटख्याच्या पुडीवर तर लिहिलेलं राहतं की हे गुटखा खाणे कर्करोगास आमंत्रण देण्यासारखे आहे. अशा प्रत्येक बिडी सिगारेट जे आपण व्यसन करतो ते व्यसनावर कर्करोगास आमंत्रण देण्यासारखे लिहिलेला असतो. पण त्या मानवाला एवढा मानव अज्ञानी आहे की त्या व्यसन करण्याविषयी त्याला एवढी आवड असते, तो मरून गेल तर हरकत नाही, पण गुटखा खायचं सोडत नाही, दारू पियाचं सोडत नाही, सिगारेट ओढायचं सोडत नाही, आणि बिडी ओढायचं सोडत नाही, तंबाखू खायचं सोडत नाही. म्हणून त्या ठिकाणी माणसाची असणारा आवड म्हटलं की लाज संपली म्हणलं. आणि तिटकारा भ्रांत आणि शुद्धी या जोड्या एकत्र असणे संभवत नाही. आवड म्हटले की लाज नाहीशी होते, मरून जाते पण ते गुटखा खाते म्हणलं, आता त्याला ते कशाची लाज आहे म्हणलं. तसं व्यसन म्हटले की तिटकारा संपून जाते, मरून गेल्या हरकत नाही पण खाणारच म्हणते म्हणलं. तर आणि भ्रांती म्हटले की शुद्धी सरते म्हणलं. म्हणून सांगण्याचे प्रयोजन असे की अर्जुन हा श्रीकृष्णाच्या सख्य भक्तीचे आश्रयस्थान आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचा एवढं प्रेम आहे म्हणलं श्रीकृष्णाचा अर्जुनावर. अंतर्गाचा अर्थ अशा प्रकारे अर्जुन धन्य आहे, तो अर्जुन धन्यवान आहे म्हणलं. भगवान श्रीकृष्णाने गीता सांगलोय, अर्जुन ऐकू लागलेला आहे. आणि या भगवान श्रीकृष्णानं मोठ्या मोठ्या योग्यांना दुर्लभ आहे म्हणलं की देवाला हे श्रीकृष्ण भेटणं. पण अर्जुनाचं भाग्य असं आहे की स्वतः भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला गीता सांगू लागले. तो पुण्यवान पवित्र असल्याने श्रीकृष्ण कृपेचे भक्तिबीज पेरण्याची उत्कृष्ट शेत अर्जुन झालेलं आहे म्हणलं. शेतामध्ये जर पेरायचं बी असेल तर पहिले शेत उत्तम असलं पाहिजे. तसं अर्जुन असणारा गीता ऐकण्यास योग्य आहे हे भगवान श्रीकृष्णाला माहिती होतं, म्हणून श्रीकृष्णाने सांगू लागलेले आहेत म्हणलं. तसं नवविधा भक्तीतील शेवटच्या जी आत्मनिवेदन भक्ती खालच्या 8व्याच्या सख्य भक्तीच्या पिटिकेवर बसणारी अर्जुन ही मुख्य देवता आहे म्हणलं. जवळ प्रत्यक्ष श्रीकृष्ण परमात्मा आणि तो जो गुणासागर असताना त्यांचे गुणवर्णन न करता त्याच्या सेवक तो भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाचा सेवक झालाय म्हणलं. आणि त्या भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाचा सेवक झालेला आहे, तर त्या अर्जुनाच्या भक्तीचे किती वर्णन करावं म्हणलं. इतका अर्जुन श्रीकृष्णाचा आवडता होता म्हणलं. किती वर्णन केलं तरी कमी असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जशी पतीची एकनिष्ठपणा जसं पत्नीने पतीची बायकोने नवऱ्याची एकनिष्ठपणे जशी सेवा करते आणि तिचा पती तिच्या
प्रेमसेवेमुळे बहुमान ठरतो म्हणलं, बहुमान ठरतो म्हणलं. जसं पतिव्रतेची पतीपेक्षा अधिक स्तुती केली जाते म्हणून, पतिव्रतेची जशी पतीची सेवा करते पतीपेक्षाही पतिव्रता आहे म्हणून जशी स्तुती केली जाते, तशी अर्जुनाची स्तुती करू लागले की म्हणले पतीची जशी पतिव्रतेची जसं पतिव्रत श्रद्धा आहे जशी सेवा करावं तसं भगवान श्रीकृष्ण सेवा अर्जुन करत होता. ज्याप्रमाणे देवापेक्षाही देवप्रिय अर्जुनाचेच विशेष गुणवर्णन करणे माझ्या मनाला आवडते म्हणून, देवापेक्षाही अर्जुनाचेच गुणवर्णन करावं मला असं आवडते म्हणलं, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. कारण या स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये अशी पुण्याई वाट्याला अर्जुनाची आलेली आहे. म्हणूनच हे गीता भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाला सांगू लागले. म्हणून असा असणारा प्रेमोश होऊन निराकार परमात्माही त्या सगुण रूपाला आला आणि परिपूर्ण ब्रह्मरस होऊन आणि श्रीकृष्णाला गीता सांगू लागला म्हणलं, अर्जुनाचा वेध लागला म्हणलं त्या श्रीकृष्णाला. तर एवढं अर्जुनाचं वेड त्या भगवान श्रीकृष्ण लागलं. अर्जुनाचे वर्णन ऐकल्यानंतर श्रोते म्हणाले की केवढे आमचे भाग्य म्हणलं, एकापेक्षा एक सुंदर शब्दरचनेने व्याख्यानमाला विलक्षण शोभा आणली आहे आणि त्या बोलण्यातील मनोहर रंग तर नादब्रह्मासाठी जिंकून टाकते. त्याच्या गोडीने सप्तसुरावरही मात केलेली आहे. असे श्रोते लोके भगवान श्रीकृष्णाचं गीता अर्जुन संवाद ऐकून आनंदित झाले. अहो काय आश्चर्याची गोष्ट आहे, इतकी सुंदर देशी मराठी बोलली जाते. देशी भाषेच्या आकाशात रसालंकाराच्या रंगाचे नाना प्रकार स्पष्ट दाखवित आहे. अद्वैताचे महान तत्वज्ञान सांगण्या इतकी ती समर्थ आहे. मराठी भाषेतील ज्ञानाचे स्वच्छ आणि टिपूर चांदणे पडले आहे. व्याख्यानातील विविध अभिप्रायामुळे ज्ञानरूपी चांदण्यांना गूढ भावार्थाची शीतलता प्राप्त झाली आहे. म्हणून हिच्या प्रकाशाने गीतेची श्लोकार्थ रूपी चंद्रविकासी कमळे आपोआप उमलत आहेत. या सुंदर व्याख्यानाची थोरवी अशी आहे की मनाचे हाव न वाढवता राहते. त्यामुळे निरीची श्रोते ते ऐकण्याच्या इच्छेने आनंदमुक्त होऊन समाधानाने डोलू लागतात. श्रोते हो आनंदात तल्लीन झालेल्या अशा निवृत्ती सेवक ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना भानावर आणण्यासाठी म्हणाले, आता माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. पांडवाच्या कुळात एक नवल अद्भुत घडलेला आहे म्हणून, कारण श्रीकृष्ण रूपी प्रभात उदयाला आलेली आहे म्हणून. देवकीने श्रीकृष्णाला 9 महिने उदरात वाढविले. देवकीने भगवान श्रीकृष्णाला 9 महिने उदरामध्ये वाढविले. यशोदेने कष्टेने त्याला येथे कौतुकाने त्याचे पालन पोषण केले. पण हा शेवटी पांडवाच्याच उपयोगी पडला. कारण या कारणामुळे अर्जुनाच्या भाग्याचे सामर्थ्य अपार आहे म्हणून पांडवाच्या उपयोगाला पडला म्हणून. श्रीकृष्णाच्या कृपाप्राप्तीमुळे त्याला प्रदीर्घ तपस्या करावी लागली नाही. योग्य समयाची प्रतीक्षा करून विनंती करण्याचे श्रम करावे लागले नाही. परंतु हा विषय विस्तार पुरा करून मुख्य कथानक लवकर सांगतो. श्रीकृष्णाच्या वक्त्यावर अर्जुन मोठ्या सलगीने म्हणाला, देवा तुम्ही जी संत लक्षणे सांगितली आहेत ती माझ्या अंगी बसत नाहीत. वास्तविक पाहता या लक्षणाचे तात्पर्य आपल्या अंगी आणण्याची माझी पुरेशी पात्रता नाहीच. तुमच्या उपदेशाने ही लक्षणे साधण्या इतका मी अधिकारी नाही देवा. तुम्हाला सांगू लागलंच पण एवढा मी अधिकार नाही. तरी माझ्यावर तुम्ही कृपा करा आणि मला ब्रह्मस्वरूप प्राप्त होणे सहज साध्य आहे म्हणलं. त्यासाठी आपण सांगाल, तुम्ही जे सांगाल मी ते अभ्यास करेन देवा. देवा तुम्ही आतापर्यंत कोणाला गोष्ट सांगितली नाही हे मला समजले नाही, तरी सुद्धा मी तुमची इतकी प्रशंसा करतो की इतकी स्तुती करतो की आपणही अशा लक्षणाने युक्त झालो तर माझ्या सुखाला अंतर राहणार नाही. तेव्हा या योगश्रेष्ठ अर्जुना, योगश्रेष्ठ श्रीकृष्णा योगश्रेष्ठ पुरुषा इतकी योग्यता माझ्या अंगी येऊन मी करतात होईल का? एवढे कार्य हे प्रभू आपण कराल का? अर्जुनाने तीव्र इच्छा व्यक्त केली. तेव्हा श्रीकृष्ण हसून म्हणाले, बरे तर तुझ्या इच्छेप्रमाणे करतो. असे पहा की जोपर्यंत संतोषाची आवड जोड मिळत नाही तोपर्यंत सुखाचा सर्वत्र दुष्काळ असतो. पण तो संतोष एकदा प्राप्त झाला की सुखाची कमतरता कोठेही उरत नाही. सर्वज्ञ सर्वेश्वर समर्थ अशा श्रीकृष्णाचा भक्त असलेल्या अर्जुनाला निश्चितच ब्रह्मस्वरूप प्राप्त होणार. पण अर्जुनाच्या सुदैवाच्या शक्तिभाराने प्रत्यक्ष देवच कशा प्रकारे फलद्रूप झाला ते पहा. ज्या इंद्रादिकांना 1000 जन्म घेतले तरी त्या भगवान श्रीकृष्ण भेटणे दुर्लभ आहे. तोच परमेश्वर, तोच भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या किती स्वाधीन झालेला आहे, अर्जुनाच्या भक्तीमुळे किती येडा झालेला आहे.
तर तो प्रश्न करण्यापूर्वीच भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या अधीन झालेला आहे आणि ते सांगण्यास प्रवृत्त झालेले आहेत. मग ऐका, तर अर्जुनाने मी ब्रह्म व्हावे असे जे म्हटले सर्व देवांनी लक्षात घेतले. तेव्हा श्रीकृष्णाने विचार केला की बुद्धीच्या उदरात वैराग्याचा गर्भ राहिला, त्यामुळे अर्जुनाला ब्रह्मत्वाचे डोळे लागले आहेत. एरवी हा वैराग्याचा गर्भ पूर्ण वाढ होण्यास अपुरा आहे, तरी पण वैराग्यरूपी वसंताचा भर आल्यामुळे मी ब्रह्म आहे या मनोभावाच्या मोहराने दाटून आला आहे. म्हणून ब्रह्मप्राप्तीच्या फळाने सुफलित होण्यास फारसा वेळ लागणार नाही, इतका हा वैराग्य संपन्न झाला आहे. अशा प्रकारे श्रीकृष्णाला अर्जुनाविषयी भरोसा वाटू लागला. ते मनात म्हणाले, आता जे हे कर्म आचरण्यात मनात आणील ते याला सुरुवातीला फळ देईल, म्हणून याला आता योगाभ्यासाचा उपदेश केला तरी तो व्यर्थ जाणार नाही. भगवान श्रीकृष्णाने विचार करू लागले की अर्जुन आता ऐकण्यास योग्य ठरलेला आहे, आता त्याला उपदेश केलं वाया जाणार नाही असं भगवान श्रीकृष्णाच्या लक्षात आलं. असं भगवान श्रीकृष्णाने विचार करून त्यावेळी श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना आता हा योगाभ्यास राजमार्ग सांगतोय. हे झाड वर वर दिसायला जरी प्रवृत्तीरूप असले तरी त्याच्या तळाला निवृत्तीचे असंख्य फळे आलेली दिसतात. स्वतः भगवान शंकर अद्याप याच मार्गाचे यात्रेकरू आहेत. योगी जराने अन्य मार्गाचा त्याग केला व याच मार्गाचा अनुभवांती अवलंब केला, म्हणून त्याने अज्ञानाच्या अन्य आडवाटा टाकून आत्मज्ञानाच्या मार्गाने सरळपणे धाव घेतली. ते ऋषी या मार्गाने आत्मज्ञानापर्यंत आले, ते महर्षी झाले, साधकांच्या अवस्थेतून सिद्धपणाला पोचले. मोठमोठे आत्मवेते याच मार्गाने जाऊन श्रेष्ठ पदास चढले. या मार्गाचा ज्यावेळी परिचय होतो त्यावेळी या मार्गावरून वाटचाल करताना तहानभूक हरपून रात्रंदिवस असा कालभेद उरत नाही. या मार्गावरून चालताना जिथे पावले पडते तेथे मोक्षाची खानच सापडते. चुकून वाट चुकली तर स्वर्गसुखाची प्राप्ती निश्चितच होते. अर्जुन, या मार्गावर वाटचाल करताना आपण पूर्वेकडे तोंड करून चालू लागतो आणि आश्चर्याची गोष्ट अशी की पश्चिमेच्या घरी येऊन पोहोचतो. मनाची निश्चिंता हीच या मार्गाची वाटचाल आहे. या मार्गाने ज्या गावाला जायचे असते तो परमात्मरूपी गाव आपणच स्वतः होतो. हे मी आताच सांगितले पाहिजे असे नाही तर तुला सहजपणाने पुढे कळेलच. तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा तर मग ते योगशास्त्र मला केव्हा सांगणार, कारण मी उत्कंठरूपी सागरात बुडत आहे आणि असे असताना तुम्ही मला यातून बाहेर काढू नये. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, अरे असे हे उतावीळपणाने का बोलतोस, आपण होऊन तुला सांगत आहे, आणखी त्यात तूच प्रश्न विचारतोस. असो आता म्हणलं वर्णन सांगतो, ऐक म्हणलं, याकडे लक्ष दे म्हणलं, कारण याच केवळ श्रवणाने आता सविस्तर वर्णन सांगतो, परंतु केवळ मी सांगितलेल्याने श्रवणाने लाभ होणार नाही, तर याचे अनुष्ठान करून अनुभव घेतला तरच खरा उपयोग होणार आहे. म्हणून अशा प्रकारच्या योग्याभ्यासाच्या अनुभवासाठी साधक योग्याला योग्य असे स्थान प्रथम पाहिले पाहिजे. म्हणून ते असे असावे की सहज बसले असता तेथून हालूच नाही असे वाटावे आणि जे स्थान पाहिल्यावर वैराग्य दुप्पट वाढावे. ज्या ठिकाणी संतांनी वास्तव्य केले आहे तेथे संतोषाची पुष्टी होते आणि मनाला धैर्याचा उल्हास प्राप्त होतो. जे साधकाकडून योगाभ्यास आपोआप केला जातो आणि तेथील रमणीयतेमुळे हृदयाला आत्मानंदाचा अनुभव होतो. अजून त्या रम्य स्थानावरून जात असताना नास्तिकाला मनापासून तप करण्याची इच्छा व्हावी. अरे जेथे एखाद्या सहज वाटेने जाणारा व्यवहारी विषयासक्त कर्माची घाई असणारा अकस्मात त्या स्थानी आला तर तेथील रम्यता पाहून तेथून माघारी जाण्याचे विसरतो. असे स्थळी न राहणाऱ्यालाही जखडून ठेवते, भटकणाऱ्याला स्थिर करते, वैराग्याला थापटी मारून जागे करते. जे स्थान पाहिल्याबरोबर विशेष सुखभोगी विलासी पुरुषाला असे वाटते की आपले समृद्ध राज्य टाकून द्यावे व येथेच निवांत पडून राहावे. अशा प्रकारे जे स्थान श्रेष्ठ अतिशय पवित्र आहे की ज्या ठिकाणी जणू डोळ्याला प्रत्यक्ष ब्रह्म दिसते, त्या स्थानी आणखी विशेष गुण हा असावा की तेथे साधकांची वस्ती असावी आणि स्थानने सामान्य लोकांच्या येण्या जाण्याच्या मार्गाने जाण्याने मलिन होता कामा नये. त्या स्थानी मुळासकट अमृताप्रमाणे गोड असणारी, सदा सर्व काळ बहरणारी दाट झाडे असावी. तसेच त्या स्थळी वर्ष काळाशिवाय इतर ऋतूही पावला पावलावर पाणी असावे. विशेषतः तेथे शुद्ध पाण्याचे झरे सहजपणे प्राप्त होतील असे सुलभ असावेत. तेथे ऊन देखील किंचित शीतलच जाणवले पाहिजे. वारा अतिशय किंवा मंद गतीने झुळझुळणारा असावा. ते स्थान घनदाट निशब्द असावे. त्या ठिकाणी हिंस्त्र प्राण्याचा प्रवेश नसावा. पोपट भुंगे हे शब्द करणारे नसावेत. पाण्याच्या आश्रयाने राहणारे हंस
2-4 सारस पक्षी व इतर पक्षी जेथे आढळतात आणि नेहमी नाही परंतु क्वचित काळी एखादा कोकिळ जेथे वसत आहे त्याप्रमाणे नेहमीच नाही पण अधूनमधून येऊन जाऊन असणारे मोर असले तरी आमचे काही म्हणणे नाही, परंतु अर्जुना असे स्थान अवश्य मोठ्या साक्षेपाने शोधून काढावे आणि मग तेथे एखादा मठ असावा, शिवमंदिर पाहावे आणि ह्या दोन्ही मठ असेल किंवा शिवमंदिर असेल आपल्याला आवडेल ते स्थान निवडावे आणि तेथे अगदी एकांतपणे आपले एकलंच बसावे. त्या ठिकाणी आपल्या सोबत कोणीही राहू नये, एकलंच बसावे. आपल्याला मठचं ठिकाण योग्य आहे का शिवमंदिराचं ठिकाण योग्य आहे हे असणारा पारखण्याची पद्धत अशी आहे की आपले मन कोणत्या जागी शांत होईल, कोणत्या जागी निश्चल राहते त्याचा अनुभव घेऊन ती जागेची निवड करावी. तेथे अशा प्रकारे आसन घालावे. वरच्या बाजूला स्वच्छ मर्गचर्म अंतरावे, त्यांच्या वाघाचे असणारं मर्गचर्म अंतरावे. त्यांच्या आतल्या बाजूला स्वच्छ वस्त्रांची घडी असावी आणि तळाशी अखंड दर्भांकुर असावेत. हे दर्भ कोवळे सरळ सहजपणे व्यवस्थित राहतील असे सारख्या लांबी रुंदीचे सरळ अखंडपणे पसरावेत. आसन उंच असले तर अंग कोलमडेल आणि सकल झाले तर जमिनीचा गारठा दगड कर्मी कीटकाच्या संसर्गाने दोष निर्माण होतील. म्हणून आसनाची उंची सोयीस्कर योग्य असावी. आसन स्थिर बळकट व सुखकारक असावे एवढेच पुरे. मग त्या आसनावर बसून मनाने एकाग्र सद्गुरूचे स्मरण करून योगाचा अनुभव घ्यावा. जे सद्गुरू स्मरण झाले असता प्रेमाने हा देह अंतर्ब्रह्माय अष्टसात्विक भावाने भरून जातो आणि अहंकाराचे काठीने विरून जाते. विषयांचा विसर पडतो, इंद्रियाची चळवळ मोडली जाते, मन आणि अंतकरण यांचे ऐक्य होते. अशी सहज अवस्था प्राप्त होईपर्यंत सद्गुरू स्मरण मोठ्या आदराने चालवले पाहिजे. मग त्याच्या ऐक्यबोधाने आसनावर बसावे. अशा स्थितीत शरीर आपोआप सावरते, प्राणवायू एकवट आहे अशी अनुभवपूर्ण स्पष्ट जाणीव होऊ लागते. अशा अवस्थेत प्रवृत्ती प्रांगमुख होते, चित्ताची एकाग्रता अलीकडे येते आणि योग्य अभ्यासाचे साधन घडते. आसन मुद्रेची सहज समजेल अशी महानता आता सांगतो. दोन्ही मांड्या पुटऱ्यांना चिकटून घालाव्यात, याला पद्मासन असे म्हणतात. दोन्ही तळपाय वाकडे करून आधार चक्राच्या तळाशी गुदस्थानावर दोन्ही पावले नीट घट्ट बसवावेत, याला भद्रासन असे म्हणतात. उजव्या पायांची टांच तळाशी ठेवून तिने गुदद्वाराची शिवण मध्यभागी दावावी. मग डाव्या तळपाय सहज वर बसतो म्हणजे उजव्या तळपायावर येतो. गुद आणि वर्षण यामधील बरोबर जी 4 बोटे जागा आहे त्यापैकी 1.5 बोट खाली व 1.5 बोट वरची जागा सोडून मध्यभागी जी 1 बोट जागा उरते त्या स्थानाला घालून डाव्या पायांच्या टांचेच्या वरच्या भागाने शरीर तोलून धरले जाईल. अशा रीतीने नेटाने रेटावी. अंग उचलले आहे की नाही याची कळत नकळत जाणीव होईल. अशा बेताने पाठीचा कणा किंचित उचलावा आणि तेवढ्याच प्रमाणात पायाची गोटी उचलून धरावी. मग टांचेच्या माथ्यावर संपूर्ण शरीराचा डोलारा स्वयंभू होतो. अर्जुना हे मूळबंध आसनाचे लक्षण आहे. याला वज्रासन असे साधारण प्रतीचे नाव आहे. अशा प्रकारे आधार चक्रावर वज्रासनाची मुद्रा पडते. त्यामुळे गुदद्वारातून बाहेर पडण्याचा खालचा मार्ग बंद पडतो. तेव्हा आतड्यात संचार करणारा अपानवायू आतल्या आत बाजूला मागे सरकू लागतो. तसे झाल्यावर दोर्णाकार होऊन हाताचे तळवे डाव्या पायावर सहजच टेकतात आणि खांदे उंचावलेले दिसू लागतात. उंचावलेल्या खांद्यात मस्तक रुतून बसते. मग डोळ्याच्या पापण्या आपोआप मिटू लागतात. वरची पापणी ढळत नाही, खालच्या पापण्या खालीच पसरतात. तेव्हा अर्धी उघडी अशी डोळ्यांची स्थिती होते. अशी डोळ्यांची दृष्टी डोळ्यापासून राहू नये, कौतुकाने बाहेर पडेलच तर नाकाच्या शेंड्यावर नेमकी स्थिर होते. अशा प्रकारे अर्धी दृष्टी आतच स्थिर होते, ती पुन्हा जात नाही. म्हणून अर्धवट विकास पावलेल्या दृष्टीला नाकाच्या शेंड्यावरच स्थिर होणे प्राप्त होते. मग दिशा न्याहाळाव्या किंवा कशाचे तरी स्वरूप पावे ही इच्छा आपोआप नाहीशी होते. मग मान अंकुचित होते आणि हनुवटी ही गळ्याखालच्या खळगीतून रुतून बसते व ती बळकट होऊन छातीवर दाब देते. अर्जुना कंठमणी लोप पावतो. अशा प्रकारे जो बंद पडतो त्याला जालंधर बंद म्हणतात. बेंबीवर फुगते, पोट खपाटीला जाते आणि हृदय कमल आतमध्ये विकसित होते. अर्जुना लिंगमुळाच्या वरच्या काठावर बेंबीच्या खालच्या भागावर जो बंद निर्माण होतो त्याला ओडियाना बंद म्हणतात. अशा प्रकारे बंद मुद्राने शरीराच्या बाह्यांगावर योग्यभाषी छाया पडते व आतल्या बाजूस चंचल मनोवृत्तीचा जोर कमी होऊ लागतो. कल्पना क्षीण होते, प्रवृत्ती शांत होते, मन आपोआप शरीरभाव जाणीवत नाही असे होते. भूक काय झाली, झोप कोठे गेली याची शुद्ध राहत नाही. अर्जुना मूळबंधाने कोंडलेला अपान वायू माघारी फिरतो, वर येतो. वर येता येत नसल्याने अडचणीत सापडून विस्तार पावतो. त्याचा क्षोभ झाल्याने अनावर होतो, कोंडलेल्या जागी गुरगुरतो आणि मणिपूर चक्राला पुन्हा पुन्हा धडका देतो.
मग ती अपानवायूची खवळलेली वावटळ देहरूपी घर ढवळून टाकते आणि बाळपणापासून जे साठवलेली जे घाण आहे सर्व घाण शरीरावर घालून टाकते. म्हणून हे जे अपानवायूची लाट आहे त्या लाटीमध्ये आतमध्ये माघारी फिरण्यास जागा नसल्याने पोटात शिरते आणि वात पित्त कपाच्या ठाव ठिकाणं नाहीसे करते. मग हा उसळलेला अपानवायू शुक्र रस रक्त मांस अशा सप्तधातूचे समुद्र उलटून टाकतो. मेदाचे पर्वत फोडून टाकतो. हाडांच्या गाभ्यातील मज्जा सुद्धा बाहेर काढतो. वायू मार्गाची नाडी मोकळी करतो. गात्रे शिथिल करतो. जे नवशिक्या साधकाला मरणाची रोगाची भीती दाखवतो, परंतु साधकाने पत्ताही भिवू नये म्हणलं. ते भीती दाखवतोय पण आपण भिवू नये असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तो एखाद्या वेळी शरीरात दुःख प्राप्त करतो मुद्दाम याची परीक्षा घेण्यासाठी आणि त्याला दुःखाला नष्टही करतो. असे शरीरात असलेले कफपित्ताचे जलांश मांस मज्जादी परतवीचे अंश काढून कोडतो. त्यावेळी अर्जुना दुसरीकडे वज्रासनाच्या उष्णतेने कुंडलिनी शक्ती जागृत होते. केशराच्या पाण्याने न्हाणलेले नागिनीची पिल्लू वेटाळे घालून जसे झोपी गेलेले असावे त्याप्रमाणे ही कुंडलिनी शक्ती लहानशी 3.5 वेटोळे घालून खाली तोंड करून सर्पिणी प्रमाणे निजलेली असते. जणू विजेची वाटोळी कडी आहे की काय असं वाटते म्हणलं. अग्नीच्या ज्वाल्याची घडी आहे की किंवा शुद्ध सोन्याची घोटलेली लगड जशी आहे की काय असं वाटते. तशी ती व्यवस्थितपणे नाभीच्या धोरणात बेबीच्या धोरणातून जकडलेली असते. ती वज्रासनाने चिमटल्यामुळे जागी होते. त्या जागी नक्षत्र जसे आकाशातून खाली पडावे, सूर्याचे आशन ढळावे किंवा प्रत्यक्ष तेजाचे बी रुजून त्याला कोंब फुटावा त्याप्रमाणे ती कुंडलिनी शक्ती वेटोळे सोडीत कौतुकाने अंग मोडीत नाभी कंदावर उभी राहते. तिला स्वाभाविकपणे खूप दिवसांची भूक लागलेली असते. पण तिला डिवचून जागे केल्याने ते आवेशाने तोंड पसरून सरळ वर येते. तोच या त्या ठिकाणी हृदयकमलाच्या खालच्या बाजूस येऊन ठेपलेला अपानवायू तिच्या तावडीतून सापडतो. त्या सगळ्या वायूला तो पोटात घालते. आपल्या मुखातील ज्वालाने ती कुंडलिनी त्याला अपानवायूला खालीवर सर्व बाजूने व्यापून टाकते आणि मांसाचे घास खाऊन टाकते. मांस भाग ज्या ठिकाणी आहे तेथे तिला सहजपणाने घास मिळतो आणि ते शेवटी हृदयाचे 1-2 घासी ती घट्ट करते. मग पायाचे तळवे आणि तळहात यांचा शोध घेत वरील अंगाच्या मांसखंडाचा भेद करते आणि मग शरीराच्या प्रत्येक अवयवाचा झाडा घेतल्यापासून राहत नाही. ती शक्ती आपले स्वाधिष्ठान चक्राचे स्थान सोडित नाही. नकातले सार शोषून घेते, त्याचा पिळून काढते आणि मग हे कुंडलीने हाडाला भिडते. म्हणून हाडाचे पोकळ भाग निरूपण घेते, शिराच्या काड्या कोरून काढते आणि असे झाले म्हणजे बाहेरच्या बाजूची केसांची रूज होरपळून जाते. मग ताणलेली कुंडलिनी शक्ती रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र या 7 धातूंच्या सागराचा एकच घोट करते आणि शरीराचा खडखडीत उन्हाळा करते. नागपुड्यातून 12 बोटे लांब वारा वाहत असतो त्याला गच्च धरून माघारी आतल्या बाजूला वळवते. त्या अवस्थेत खालच्या अपानवायू वर अंकुचित होतो आणि वरचा प्राणवायू खाली दाबला जातो आणि या दोन्ही वायूच्या भेटीआड षटचक्राचे नुसते पदर उरतात. वास्तविक प्राण आणि अपानवायू यांचे केव्हाच मिलन झाले असते, परंतु ती कुंडलिनी क्षणमात्र दुःखी होऊन त्यांना म्हणते या पलीकडे आता तुम्ही काय ते उरला. अर्जुना ऐक, शरीरातील परतवीचे सर्व धातू अंश खाऊन टाकताना काही शिल्लक ठेवत नाही. अगदी पाण्याचे सुद्धा अंश पुसून टाकते. अशा प्रकारे शरीरातील प्रत्येक आणि पाण्याचे अंश दोन्ही भूतांना खाते. त्यानंतर ती संपूर्णपणे तृप्त होते आणि शांत होते आणि मग सुषुप्न नाडीजवळ जाऊन पुन्हा राहते आणि ते समाधान तृप्त झाल्यानंतर संतोषाने ते गरळ ओकते आणि विषाने अमृतरूप प्राणवायू जगतो. तो प्राणवायू अग्नीतून बाहेर पडतो, परंतु शरीराच्या आंत व बाहेर शीतलता निर्माण करतो आणि पूर्वी हरवलेले गात्रातील सामर्थ्य पुन्हा भरू लागते. नाडीची गती बंद पडते. त्यामुळे अपान व्यान उदान समान नाग कुर्म कुकल देवदत्त आणि धनंजय हे वायूचे 9 प्रकार संपून प्राणवायू उरल्यामुळे शरीरांचे धर्मही राहत नाही. मग इडा आणि पिंगला या डाव्या उजव्या नागपुड्यातील नाड्या एक होतात.
ब्रह्मग्रंथी, विष्णुग्रंथी, रुद्रग्रंथी या 3 गाठी सुटतात आणि मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध आणि आज्ञा या षटचक्राचे पदर अलग होतात. मग अनुमानाने कल्पलेले डाव्या नाकपुडीतून वाहणाऱ्या वायूला चंद्र आणि उजव्या नाकपुडीतून वाहणाऱ्या वायूला सूर्य म्हणतात. हे दोन्ही वायू नाकापुढे वात धरून पाहिले असता दिसत नाहीत. वासांचे संपूर्णात विरोधन केले जाते. बुद्धीचा ज्ञानग्रहण करण्याचा आकार नाहीसा होतो. घ्राणी इंद्रियात जो गंध उरलेला असतो तोही कुंडलिनी शक्तीबरोबर सुषुम्नेमध्ये संचार करतो. इतक्यात वरच्या बाजूकडून चंद्राच्या 17व्या कलेचे अमृत तळे कलंडून वाकडे होते आणि त्याचा प्रवाह कुंडलीने शक्तीच्या मुखात पडतो. त्या योगाने कुंडलिनी शक्तीद्वारे जी अमृतच भरते तो प्राणवायूमुळे सर्वांगात जेथल्या तेथेच मुरतो. तापलेल्या मुशीतील मेण आपोआप निघून जाते. मग ती मूस ज्याप्रमाणे केवळ धातुरसाने भरून राहते त्याप्रमाणे शरीराच्या आकाराने जणू चंद्रामृताची 17वी कलाच जणू अवतरली असून तिने कात्रीचा पदर पांघरला आहे. सूर्यावर ढगाचे आवरण असते त्यामुळे सूर्य झाकला जातो. पण तेच ढग नाहीसे झाल्यावर त्याचे तेज झगमगुटून प्रकट होते. पुंडलिकावरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.